हाय, हॅलो, नमस्कार. मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ तसा जुनाच आहे. रविवारी हा व्हिडिओ शूट केला होता मी. तर संध्याकाळचा टाईम होता आणि आम्ही चिकन बनवत होतो. तर म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. तसा मागच्या काही महिन्यापूर्वी मी चिकनची उकळ कशी काढायची या रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केला होता. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन. अर्धा किलो चिकन आणलं होतं, तर त्याच्यासाठी मी 2 ते 3 चमचे दही टाकली, हळद टाकले आणि मीठ टाकून त्याला 15 मिनटं असं मुरत ठेवायला ठेवलं होतं. आणि उकड काढण्यासाठी पहिल्यांदा मी ते कांदा चिरून घेते. तर इथं मी एक कांदा चिरायला घेतला होता, पण कांदा एवढा तिखट होता की तुम्हाला काय सांगू. मला समोरचं काहीच दिसत नव्हतं, एवढं डोळ्यात पाणी आलं होतं. पटकन कांदा चिरून घेतला आणि कुकरमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा परतण्यासाठी टाकून दिला. तर इथे असं झालं होतं की चिकन तर जाऊन खालून आणलं होतं, पण किराणा दुकान बंद असल्यामुळे मला वाटण्यासाठी नारळच नव्हता. तर मग मी यांना नारळ आणण्यासाठी खाली पाठवलं होतं. तर इथं मी चिकन टाकून घेतलं कुकरमध्ये. ते 2-3 मिनटं असं परतून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण नुसतंच ठेवून दिलं. झाकण नुसतं ठेवून दिलं की चिकनला त्याचं अंगचं पाणी सुटतं आणि मग त्याच्यानंतर मी असं गरम पाणी चिकनमध्ये टाकलं आणि कुकर बंद करून घेतला. तर मला वाटणाची तयारी करून घ्यायची होती, म्हणून मी कुकर पलीकडे ठेवला आणि मोठ्या गॅसवरती तवा ठेवून मी वाटणासाठी थोडंसं तीळ भाजून घेतले पहिल्यांदा. तीळ ना असे थोडेसेच परतून घ्यायचे, नाहीतर काय होतं की तीळ उडतात असे. तीळ तव्यावरून काढून झाल्यानंतर मी तव्यामध्ये टाकले कांदे. मी 2 कांदे मिडियम साईजचे कट करून घेतले होते. कांदे असे चांगले 5 ते 6 मिनटं परतून द्यायचे. मग त्याच्यामध्ये आलं लसूण टाकायचं आणि मग परत एकदा परतायचे. कांदे परतून झाल्यानंतर मी ते नारळाचा बुरा टाकते. तर हे खाली गेले होते किराणा दुकानातून नारळ आणण्यासाठी, पण त्यांना नारळ भेटलाच नाही. मग ते असं नारळाचा बुरा घेऊन आले होते. तर म्हटलं जाऊ द्या. मग नारळाचा बुरा पण असा 1-2 मिनटं मी परतून घेतला आणि ते सगळं थंड करण्यासाठी ठेवून दिलं मी. आणि अशी मूठभर कोथिंबीर पण साईडला काढून धुवून ठेवली. वाटणाचं साहित्य गार होतं तोपर्यंत मी इकडे भाकरी करायला घेतली. भाकरी कशी करायची याचाही व्हिडिओ मी बनवला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्कीच बघा. तसं आम्ही 3 जणच असतो, मी, माझे आहो आणि माझं लहान बाळ. लहान बाळ काही जास्त अजून खात नाही, तर आमच्या दोघांसाठीच मी इथे 6 भाकरी करून घेणार होते. कसं नॉनव्हेज असलं की एखादी जास्त जातं, त्याच्यामुळे मी दोघात 6 भाकरी करून ठेवते. तसा मला स्वयंपाक 8वी-9वी पासून येतो बरं का. एकदम परफेक्ट पण नाही, पण मला जसं समजते तसं मला स्वयंपाक येतो चांगला करायला. तुम्ही कधी स्वयंपाक करायला शिकला तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भाकरी माझ्या करून झाल्या होत्या आणि आमचं संध्याकाळी पाणी येतं. तर संध्याकाळीच माझी भांडी घासण्याची वगैरे सगळी तयारी सुरू होते. का तर दिवसभर पाणी नसतं आमच्या बिल्डिंगला. 24 तास पाणी नसल्यामुळे खूप आपदा होते आमची पाण्याची. आणि माझं लहान बाळ असल्यामुळे मला दिवसाही काही काम करता येत नाही. त्याच्यामुळे मी संध्याकाळी पाणी आल्यावरच भांडी घासते.
सगळी भांडी घासून झाली आणि पिण्याचं पाणी देखील भरून झालं. ते सगळं झाल्यानंतर मी इथे वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेते. वाटण तयार करून झाल्यावरती मी इथं गॅसवरती मोठं पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये 3 चमचा तेल टाकलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तयार केलेलं वाटण टाकून दिलं. त्याच्याचमध्ये मी आमचा घरातला लाल तिखट टाकलं. हे आमचा घरगुती काळा मसाला आहे. मसाला 2 मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकून घेतला. दोन्ही मसाले टाकून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत मी वाट बघितली. मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चिकन टाकलं. मसाल्यामध्ये चिकन ॲड केल्यानंतर 1-2 मिनटं असं हलवून घ्यायचं, जेणेकरून सगळा मसाला चिकनला लागला जातो. त्याच्यानंतर कुकरमध्येच 1 ग्लास पाणी टाकून मी ते पाणी परत एकदा आमटीमध्ये ॲड केलं. इथे मी पहिल्यांदाच नारळाचा बुरा वापरून चिकनची भाजी केली होती. मला वाटलं कट येणार नाही, पण बघा कट किती सुंदर पद्धतीने आलेला आहे. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.